नमस्कार मैत्रिणींनो, मी आज बनवली आहे आल्याची बर्फी किंवा आल्याची वडी. बघा किती छान दिसते. याच्यासाठी मी आले धुवून घेतले स्वच्छ आणि थोडंसं सुकवून घेतले. त्याची साल काढून घेतली आणि थोडंसं मध्येच किडलेलं किंवा थोडेसे खराब असतं ते चाकूनं काढून घेतलं आणि त्याच्यात आम्ही छोट्या छोट्या फोडी करणार आहे, म्हणजे मिक्सरला ते व्यवस्थित बारीक होईल. अगदी छोट्या छोट्या फोडी करायच्या. बघा अशा करून घ्यायच्या, म्हणजे त्याच्यामध्ये जे आल्यामध्ये जे दोरे धाग्यासारखं असतं ना, ते मिक्सरला छानपैकी बारीक होईल. मी आता 2 वाटी आल्याचे ते कट केलेले बारीक 2 वाट्या भरलं आणि त्याच्यासाठी मग मी आता 3 वाट्या साखर घेणार आहे. हे 2 वाटी भरलं, आता हे 3 वाटी साखर घेणार आहे. 2 वाटी आल्यासाठी 3 वाटी साखर हे परफेक्ट प्रमाण आहे. पण तुमचा जर आलं जुनं असेल तर तुम्ही 4 वाटी घालू शकता. हे थंडीच्या दिवसात आल्याची वडी खूप छान घशासाठी. ह्यावर्षी थंडी पण खूप आहे ना, त्यामुळे हे आल्याची वडी तुम्ही अवश्य करून ठेवा. आता मी मिक्सरला साखर आणि आलं हे दोन्ही मिक्स करून त्याची पेस्ट बनवणार आहे. पेस्ट बनवल्यानं साखर घातल्यामुळं ते आलं अगदी बारीक होतं आणि त्याच्यामधले जे धागे आहेत ते दिसत नाहीत. बघा हे मिश्रण अगदी बारीक पेस्ट झाले. बघा ह्याच्यामध्ये धागा अजिबात राहिलेला नाही. मी याची पेस्ट करून घेतली. आता हे आपण पेस्ट आता आपण शिजू देऊया, आटू देऊया. शक्यतो मध्यम आचेवर किंवा मंद आचेवर हे पेस्ट शिजवायची. मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर ते थेंब असं ओढले जातात तोंडावर, हातावर. मध्यम आचेवर किंवा मंद आचेवर ते आपण हे शिजवून घ्यायचं. ह्याचा पाक बनला जातो. बघा ह्याचा कलर पण बदलला आहे. साखरेचा पाक झाला आहे ना, आणि कढईला बघा साईडला थोडा पाक असा तयार व्हायला लागला आहे. गॅस मात्र मंद ठेवायचा. आता आपला पाक होत आला आहे. आपण एका ताटाला तूप लावून घेऊया. बघा कढईच्या साईडला अगदी साखर बनली आहे आणि आता हे मिश्रण पण आपलं घट्ट झालं आहे. बघा साईडला साखर झाले आणि आपले मिश्रण बघा कसं अगदी घट्ट झाले आणि पाक बनला गेला याचा. शक्यतो मंद गॅसवरच हे करायचं, म्हणजे त्यात मिश्रण असं उडलं जात नाही बुडबुडं. आता गॅस बंद करते आणि आपण ताटामध्ये आपण थापून घ्यायचं. थंडीच्या दिवसात हे आलेवडी खूप चांगली आहे. खोकला वगैरे सर्दी ह्याच्यासाठी पण हे चालते. आणि जर आपल्याला हे एकदम आला आणून जर वडी करून ठेवली तर चहाच्या वेळेस आपण थोडंसं आल्याचा तुकडा वडीचा आपण चहात टाकू शकतो. आता तूप लावलेल्या ताटात थापून घ्यायची. हे मिश्रण किती घट्ट झाले बघा, उलटण्यातून ते पडत नाही. वाटीला एका तूप लावलं आणि ते थापून घेतलं. थोडासा हाताला जरी तूप लावून असं थापलं तरी चालू शकतं. बघा वड्या किती छान. वडी तुम्ही नक्की करून पहा. ही वडी खायला पण छान लागते. साखर आपण 3 पट घातले त्यामुळं जास्त तिखट लागत नाही. चहामध्ये टाकायला पण उपयोगी पडते. आणि घट्ट झाले, सुकली गेले, ओलसर ठेवायचं नाही. वडी तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की करून पहा. बघा घट्ट झाले.
किती छान. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही वडी करून पहा.